हे बघा मस्त जाळीदार अनारसे। आता याला बघून कोणी म्हणेल का की हे तांदळाचे अनारसे नाहीत म्हणून? अहो बघूनच काय, पण खाऊन सुद्धा कोणी ओळखणार नाही की हे तांदळाचे अनारसे नाहीत म्हणून। एवढे टेस्टी होतात, अगदी सेम टू सेम होतात। आता यामध्ये आपण तांदूळ न वापरता बनवतोय, म्हणजेच मिलेट्सचा वापर करणार आहोत। त्यामुळे हे हेल्दीही होणार आहेत आणि टेस्टी सुद्धा होणार आहेत। आणि यामध्ये तुम्ही आवडीनुसार गूळ किंवा साखर काहीही वापरू शकता। त्याचं प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता अनारसे बनवण्यासाठी इथे मी भगर घेतलेली, 1 वाटी एवढी भगर घेतली। साहित्य मोजण्यासाठी कुठलंही तुम्ही भांडं घेऊ शकता, पण त्यानेच आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता ही भगर आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळेला चांगली धुवून घ्यायची। त्यातलं पाणी काढून टाकूयात। याच पद्धतीने इथे मी 2-3दा ही भगर चांगली धुवून घेतली। आता यामध्ये पाणी घालायचं आणि 3 दिवस ही भगर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची। 1-2दा मध्ये त्यातलं पाणी बदलायचं, नाही तर खूप जास्त आंबट वास येतो। आता 3 दिवसानंतर बघू शकता आपली भगर चांगली भिजली गेलेली आहे। आता यातलं पाणी काढून घेऊयात आणि हे एकदा धुवून घेऊयात। आता याला थोडंसं निथळू द्यायचं आहे चाळणीमध्ये ठेवून, आणि निथळल्यानंतर घरातच आपल्याला पंख्याच्या हवेला याला थोडंसं सुकवून घ्यायचं। जसे आपण तांदूळ सुकवतो अनारसाचे, सेम त्याच पद्धतीने। खूप जास्तही वाळवायचं नाही याला, यामध्ये हलकंसं मॉइश्चर असायला हवं आणि उन्हाला अजिबात वाळवायचं नाही। घरातच बघू शकता या पद्धतीने ही भगर मी सुकवून घेतली। आता याला मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक पीठ तयार करायचे। आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे। चाळण्यासाठी जी बारीक चाळणी असते तीच वापरायची आहे। तर पीठ चांगलं बारीक दळून घेतलेले, त्याला मी एकदम बारीक चाळणीने चाळून घेतले, म्हणजे अनारसे छान होतात। आता हे पीठ आपण मोजून घेऊयात। ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली तीच वाटी घेतली मी मोजण्यासाठी, आपलं प्रमाण चुकू नये म्हणून। तर हे बघू शकता वाटी छान अशी भरून घ्यायची आपल्याला, अगदी खूप दाबूनही भरायची नाही किंवा अगदीच हलक्या हाताने, म्हणजे फक्त पीठ भुरभुरवतही भरून घ्यायचे नाही, व्यवस्थित भरायचे। तर इथे आपलं अगदी वाटी गच्च भरून असं 2 वाट्या हे पीठ भरलेलं आहे। आता एवढ्यासाठी आपल्याला साखर किंवा गूळ किती घ्यायचे ते पाहूयात। आता इथे मी आज पिठी साखर वापरते, तर 1 सपाट वाटी एवढी पिठी साखर घेतली यामध्ये। आणि जर तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर गूळ सुद्धा बारीक चिरून किंवा खिसणीने खिसून घ्यायचा आणि तोही सपाट वाटी एवढाच घालायचा। जर गूळ किंवा साखरेचं प्रमाण जास्त झालं तर अनारसे विरघळण्याची शक्यता असते, त्यामुळे ते व्यवस्थितच आपल्याला